नमस्कार मित्रांनो, मी बी पाटील, तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक TSTS यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय इतिहास, पाठ क्रमांक 3, उपयोजित इतिहास या पाठाचा स्वाध्याय सादरीकरण. सादर करते बी पाटील, मुख्याध्यापक PS तोरकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. स्वाध्याय लेखन आणि तांत्रिक सहकार्य सीमा पाटील, सहाय्यक शिक्षिका, राजवीर पब्लिक स्कूल, वाशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. प्रश्न पहिला. अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. त्याचं उत्तर ऊर असं आहे. हे वाक्य आम्ही पुन्हा लिहितोय. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. दुसरं वाक्य आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई यापैकी नवी दिल्ली हा पर्याय बरोबर आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. पहिली जोडी कुटियाट्टम केरळ मधील संस्कृत नाट्य परंपरा, ही जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी रम्मन पश्चिम बंगाल मधील नृत्य, ही जोडी चुकीची आहे. तिसरी जोडी रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण. चौथी जोडी कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य. तर दुरुस्त केलेली जोडी बघा, रम्मन गढवाल उत्तराखंड येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य. पुढे दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. उपयोजित इतिहास. एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. 2. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे. 3. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे हे ज्ञान प्राप्त होते. त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. 4. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. प्रश्न दुसरा. 2. अभिलेखागार. 1. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक कराराचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जातात. 3. अभिलेखागार यामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तात्कालिक ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तात्कालिक भाषा, लिपी याचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. 4. भारताचे दिल्ली येथे राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. 1. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग वापरला जातो. 2. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासाठी जुन्या गोष्टींचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक ठरते. 3. भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते. त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार या विषयात त्याद्वारे केला जातो. 4. काहींच्या मते इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादन क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही असा गैरसमजावर मात करत इतिहासाचे मूळ लोकांच्या वर्तमानातील जीवनांशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. 2. ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे? युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने वारसा स्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केलेले आहे. 1. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे
जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केली आहेत. 2. या दिशादर्शक तत्वांच्या आधारे पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. 3. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या यादीमुळे अनेक पर्यटकांचे लक्ष या स्थळाकडे आकर्षले जाते. 3. सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती ते शोधून लिहा. सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील खालील ठिकाणे समाविष्ट आहेत. 1. अजंठा लेणी आणि घारापुरीची लेणी, वेरूळची लेणी आणि कैलास मंदिर. 3. छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई. प्रश्न 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला सांस्कृतिक वारसा संदर्भातलं मूर्त आणि अमूर्त वारशाची लिस्टिंग करण्याचे संकल्पना चित्र दिले, ते आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. मूर्त वारसा, त्यामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे आणि चित्रे यांचा समावेश होतो. तर अमूर्त वारशामध्ये मौखिक परंपरा व त्यासाठीची भाषा, पारंपरिक ज्ञान, सामाजिक पद्धती, धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य आणि परंपरा व कौशल्य यांचे प्रतिनिधित्व करणारे गट आणि समूह हे अमूर्त वारशामध्ये आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 5. पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. 1. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 1. अनेक वर्षाच्या वाटचालीत मानवाने प्रगतीची अनेक शिखरे पार केली आहेत. 2. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात, त्यामुळे विज्ञानात लागत गेलेल्या शोधांचा अभ्यास करणे महत्त्वपूर्ण ठरते. 3. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रामध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरा याची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 4. विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकावर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे व त्याचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. 2. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा याची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. 1. प्राचीन काळापासून अनेक वस्तू व परंपरांचा वारसा मानवी जातीला लाभलेला आहे. 2. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. 3. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केली आहेत. 4. दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा याची यादी जाहीर केली जाते. 5. हा वारसा जतन केल्याने व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. प्रश्न 6. सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 1. पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल हे ते स्पष्ट करा. अ. विज्ञान, ब. कला, क. व्यवस्थापन. प्रत्येक क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा इतिहास हा वेगवेगळा असतो. त्या इतिहासाच्या आधारेच त्या क्षेत्रातील पुढील वाटचाल व दिशा मिळण्यास मार्गदर्शन मिळते. त्यासाठी त्या विषयातील इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. अ. विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत याचा कार्यक्रम आणि त्याच्या शोधामागील कारण परंपरा याची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध व त्यामागील कारण परंपरा कालक्रम जाणून समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. ब. कला. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारित अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, त्या सर्व इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. क. व्यवस्थापन.
उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणे आवश्यक ठरते. त्यांचा इतिहास समजला तरच वर्तमानातील विविध पातळ्यावर व्यवस्थापन करणे सोपे जाते. अशा कारणांसाठी इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. 2. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो? 1. भूतकाळातील ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात कसा होऊ शकेल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. 2. भूतकाळातील मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. आपल्या मनात परंपरा विषयी आत्मीयता व कुतूहल असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो. इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकालीन जतन करण्याची आवश्यकता निर्माण होते. हा वारसा जतन केल्याने व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. 6. इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. 3. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. इतिहासातील पारंपरिक साधनांचे जतन व्हावे यासाठी खालीलप्रमाणे उपाय सुचवता येतील. 1. ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे, त्यांची चोरी होणार नाही याविषयी काळजी घेणे महत्वाचे आहे. 2. पूर्वजांपासून चालत आलेली मौखिक साधने म्हणजेच ओव्या, लोकगीते, विविध गाणी, अभंग यासारखी साधने लिखित स्वरूपात जतन करणे. 3. जुन्या काळातील लिखित साहित्य आपल्या घरी असल्यास त्याचे संरक्षण करणे, त्यांना बुरशी लागू नये किंवा ते खराब होऊ नये, तसेच त्यांना वाळवी वगैरे लागू नये म्हणून त्याची काळजी घ्यावी. 4. ऐतिहासिक किल्ले, इमारती त्यांची पडझड होत असेल तर त्यांची योग्य वेळी डागडुजी करावी. 5. आपण जेव्हा पर्यटनासाठी जातो तेव्हा त्या ठिकाणी नावे करणे टाळावे, तसेच त्या ठिकाणी कचरा टाकू नये, त्या परिसराची स्वच्छता ठेवावी, थोडक्यात ते स्थळ विद्रूप करू नये. 6. ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यासाठी कडक नियम व कायदे अस्तित्वात असणे गरजेचे आहे. प्राचीन इतिहासाविषयी व ऐतिहासिक साधनाविषयी समाजातील लोकांच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे, तरच या वस्तूंचे जतन होणे शक्य आहे. 8. ऐतिहासिक नाणी, हत्यारे, वस्तू, वास्तू इत्यादी सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. सर्व ऐतिहासिक वस्तूंचे जतन आणि संवर्धन करावे. 10. ऐतिहासिक वस्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी योग्य व तज्ञ व्यक्तीकडून सल्ला आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. 4. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात. 1. प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. 2. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. 3. सांस्कृतिक वारसा स्थळांची जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. 4. स्थानिक लोकांना या प्रकल्पात सामील करून घेता येते. 5. स्थानिक लोकांच्या परंपरा, कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. तर धन्यवाद मित्रांनो, हा होता आपल्या उपयोजित इतिहास या पाठाचा स्वाध्याय. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.